मकर रास ही राशीचक्रातील 10वी रास आहे। मकर राशीचा स्वामी शनी असून ही पृथ्वी तत्वाची रास आहे। सोबतच ही स्थिर स्वभावी आहे। या राशीचे व्यक्ती खूप कडक शिस्तीचे असतात, कारण अर्थातच या राशीचा स्वामी हा शनिदेव आहे। यामुळे हे व्यक्ती एखादे कोणतेही नवीन कार्य यांनी करायचे जर ठरविले की अगदी ते पूर्ण करूनच सोडतात। सोबतच हे व्यक्ती खूप मेहनती असतात। जे कोणते काम ते हाती घेतात ते अगदी वेळेमध्ये आणि मन लावून ते पूर्ण करतात। या व्यक्तींना नवीन गोष्टींचा अनुभव घ्यायला खूप आवडते। नवीन गोष्टी या व्यक्ती शोधत असतात। सोबतच यांना रचनात्मक गोष्टींचीही फार आवड असते। नवीन काहीतरी तयार करणे किंवा एखादं काहीतरी नवीनच त्यांना शोधून काढायलाही खूप आवडत असते। यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला खूप आवडते। पर्यटनाची जास्त छंद आहे या व्यक्तींना। सोबतच परदेशामध्ये जर यांना एखादे काम मिळाले तर तेथेही ते काम अगदी व्यवस्थितपणे ते पार पाडतात। असे असतात मकर राशीचे व्यक्ती। कोणतेही काम असो अगदी काटेकोरपणे आणि चोखंदळपणे पूर्ण करण्याची यांची तयारी असते। यांना अध्यात्माचीही खूप आवड असते। तर ही पाहिली आपण एकंदरीत माहिती किंवा एक स्वभाव मकर राशीबद्दल। आता आपण हा महिना आपल्या राशीला कसा जाणार आहे ते बघूयात। हा महिना आपल्या राशीला एकदम शुभ फळे देणारा असा जाणार आहे। तरी कोणतेही महत्त्वाचे कामे आपल्याला करायचे असतील अगदी निसंकोचपणे करा। नक्कीच लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे। घरामधील वातावरण खूप आनंदी असणार आहे, कारण आपल्या कुटुंबातील कोणा एका सदस्याची प्रगती होईल आणि त्यामुळे आपण सगळे खूप आनंदात असाल। घरामध्ये आपले वडीलधारी मंडळी आपल्यावर खूप खुश असतील, कारण आपण आपल्या कामामधून त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटेल आणि त्यामुळे त्यांना आपल्याबद्दल कौतुकही वाटेल। महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या जवळच्या व्यक्तींकडून तुमचा विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे जरा जपूनच राहा। कोणावरही कोणत्याच बाबतीत लगेचच विश्वास करू नका किंवा ठेवू नका, कारण आपणच फसले जाल। ह्या महिन्यात आपल्याला पाहिजे तसे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता थोडीशी कमी आहे, तरीही घाबरून जाऊ नका। अचानकपणे घरामध्ये खर्च वाढण्याचे प्रसंग उद्भवतील, तरी आपण पहिल्यापासूनच थोडेसे पैशाची बचत करण्याचा प्रयत्न करा। सोबतच प्रवास करत असताना पैसे जरा जपून हाताळा, कारण आपले पैसे गहाळ होऊ शकतील किंवा चोरी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थोडंसं आपण सावधान राहिले पाहिजे। आपल्या घरामधील वस्तूही गहाळ होतील किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच जरा जपूनच सावधतेने घरामध्ये जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करा आणि विशेष करून कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या घरामध्ये सध्या तरी प्रवेश देऊ नका किंवा अनोळखी व्यक्तींपासून आपण जरासं सावधच राहण्याचा प्रयत्न करा। घरामध्ये परस्परांमधील नात्यामध्ये थोडेसे चढ उतार आपल्याला पाहायला मिळतील, कारण प्रॉपर्टी संदर्भामध्ये घरातील काही सदस्यांमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे। सोबतच आपापसांमधील काही गैरसमज असतील तर त्यांना जास्त खत पाणी घालून वाढविण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कौटुंबिक समस्या उत्पन्न होतील आणि तक्रारी पण सुरू होतील। हे सर्व होत असताना आपण थोडेसे समजूतदारीने जर घेतले तर हे टाळले जाण्याची दाट शक्यता आहे। एकमेकांमध्ये व्यवस्थित संभाषण आणि विश्वास जर आपण निर्माण केलात तर बऱ्यापैकी हे वाद मिटतील। परंतु पुढाकार हा आपल्यालाच घ्यावा लागणार आहे। आपल्या जोडीदाराबरोबर काही कारणामुळे वाद होण्याची शक्यता आहे आणि वाद वाढून थेट वेगळं होण्यापर्यंत ही समस्या उत्पन्न होऊ शकते। त्यामुळे कसलाही वाद असेल तर तो लगेचच बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त वेळ हा आपल्या जोडीदारासोबत घालवा, व्यतीत करा। आपल्या जोडीदाराला टाइम देण्याचा जास्त प्रयत्न करा। सध्या तरी उगीचच कसलाही अबोला धरून बसू नका, कारण त्याचा परिणाम आपल्या नात्यावरच होणार आहे। आपण जर एखाद्या रिलेशनशिप मध्ये असाल तर इथेही थोडंसं समजुतीने घ्या। एकमेकांबद्दल अविश्वास, गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्यामध्ये दुरावा येईल, आपल्या नात्यावर परिणाम होईल, अगदी ब्रेकअप पर्यंत येऊन पोहोचेल। हो, तर जर आपल्याला नातं टिकून हवं असेल तर आपण शहाणपणा दाखवा, थोडंसं नमतं घ्यायला शिका, आपल्यामधील गैरसमज मिटविण्याचा प्रयत्न करा आणि बोला, एकमेकांशी बोला। बोलून सगळे प्रश्न सुटत असतात। उगीचच अबोला धरून इगो दाखवू नका।
आपल्या परिवारात एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते आणि त्यामुळे अचानकपणे खर्च होतील. आपण जी नेहमी बचत करत असता ती ह्या महिन्यामध्ये तर बचत करण्याची शक्यता थोडीशी कमी आहे आणि आपण जर काही आधी पैसे बचत केलेले असतील तर याचाही आपण सध्याच्या काळामध्ये वापर कराल. व्यावसायिक वर्गाला या महिन्यामध्ये पाहिजे तितके आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता खूप कमी आहे किंवा आपण जे काही टार्गेट ठरवले होते त्याप्रमाणे पण आपल्याला आर्थिक लाभ मिळणार नाहीत. सोबतच आपल्या व्यवसायाचे जे हितशत्रू आहेत ते आपल्याला बरोबरची टक्कर देतील आणि त्यामुळे आपल्यालाही त्यांना बरोबर टक्कर द्यावी लागणार आहे, कारण ते आपल्याला त्रास देण्यासाठी, आपलं नुकसान करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या नेहमी लढवत असतात. त्यामुळे आपण गप्प बसून सध्या तरी चालणार नाही. आपल्यालाही काहीतरी प्रयत्न करावे लागतील. त्यांच्या प्रश्नाला उत्तर हे द्यावेच लागणार आहे. पण सोबतच आपण थोडंसं सजग आणि सावधान राहून प्रत्येक गोष्ट करा. उगीचच रागाच्या भरामध्ये कोणतेही पाऊल उचलू नका. विचार करा, प्लॅनिंग करा आणि मगच तुम्ही काय कार्य करायचे आहे ते करा. महिन्याच्या शेवटी आपण परदेशी कंपन्यांसोबत नवीन डील किंवा नवीन प्रोजेक्ट करण्याची शक्यता आहे आणि त्यातून आपण भरपूर लाभही कमवाल. जे काही आपले आर्थिक नुकसान झालेले आहे तेही एकदम भरून निघण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जर मिळाली संधी तर अजिबात सोडू नका. या एका संधीमधून आपले सगळे नुकसान भरपाई होण्याची शक्यता आहे. आपण नवीन योजना आणि नवीन तंत्रज्ञान यांच्या मदतीने आपल्या व्यवसायाला एक नवीनच वळण द्याल. त्यातून सर्वांनाच फायदा होईल. आपले नावलौकिक वाढेल आणि भरपूर प्रसिद्ध व्हाल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी ते करत असलेल्या कार्यामध्ये भरभरून यश मिळेल आणि दिलेले काम अगदी आपण वेळेमध्ये पूर्ण कराल. आपले नोकरीत चांगले प्रदर्शन केल्यामुळे वरिष्ठ अधिकारी आपले भरपूर कौतुक करतील आणि सोबतच आपल्यावर नवीन जबाबदाऱ्या अंगावर अजून टाकतील. तरीही इथेही हताश होऊ नका, टेन्शन घेऊ नका. आपण सगळ्यांच्या मदतीने आणि त्यांच्या आशीर्वादाने हेही कार्य अगदी वेळेमध्ये पूर्ण कराल. तरुण वर्गाला नवीन संधी प्राप्त होतील आणि जर त्यांना थेट परदेशामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची संधी मिळेल तरी याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. नवीन प्रोजेक्टवर जर काम करत असाल तर नक्कीच आपल्याला लाभ मिळू शकतील. आपण आपले करिअरचे विचार जर एखाद्या परदेशात जाऊन करण्याच्या विचारात असाल, परदेशात जाऊन आपल्याला जर काही नवीन करायचं असेल किंवा करिअरच्या दृष्टीने एखादा व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच करा, कारण हीच ती वेळ आहे तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी. सध्याचा काळ हा खूप अनुकूल आहे. तर आली संधी तर अजिबात डवलू नका, त्या संधीचा फायदा घ्या. महिला वर्गाला हा महिना भरपूर आनंदी आणि शुभ फळे देणारा असा जाणार आहे. आपण बऱ्याच दिवसांपासून एखाद्या घरगुती व्यवसायाबद्दल विचार करत होतात ना, तर हीच ती आता योग्य वेळ आलेली आहे. नक्कीच तुमच्या कल्पनांना प्रत्यक्षामध्ये उतरवा. नक्कीच आपण सफल व्हाल. छोटासा का असेना व्यवसाय, परंतु तुम्ही स्वावलंबी बनाल. सुरुवातीला थोडासा त्रास उद्भवेल, परंतु नंतर सर्व काही ठीक होईल. कुठे टूरला जाणार असाल तर नक्की जा. आपल्याला खूप प्रसन्न वाटेल आणि त्यातून तुमच्या नव्या ओळख्या होतील. तुमच्या मनाला अगदी समाधान मिळेल. वर्षभराचा थकवा अगदी सेकंदामध्ये पळून गेल्याचा तुम्हाला आनंद मिळेल. विद्यार्थी वर्गाला थोडेसे सावध राहण्याचा सल्ला आहे, कारण आपल्या कॉलेजमधील मित्रांच्या संगतीमध्ये आपण जरासे भटकण्याची शक्यता आहे. त्यांच्या आपल्यावर आणि आपल्या अभ्यासावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे जमत असेल तर त्यांच्यापासून थोडंसं दूरच राहण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्यासाठी ते प्रतिकूल आहेत. सोबतच आपण एखादी परीक्षा दिलेली असाल तर त्याचातही आपल्याला चांगले निकाल मिळतील. त्यामुळे आपले प्रयत्नात अजून जास्त प्रमाणामध्ये वाढ करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी नवीन लोकांच्या ओळख्या होतील. सोबतच अभ्यास करण्याच्या नवीन पद्धती तुम्हाला प्राप्त होतील. त्यातून तुम्ही भरपूर काही नवीन शिकाल आणि याचा आपल्याला आपल्या भविष्यामध्ये आपल्या अभ्यासामध्ये नक्कीच फायदा होईल. आपण शारीरिकदृष्ट्या निरोगी असाल, परंतु मनावर कसला तरी ताण असेल आणि त्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब असाल. आपली एकाग्रता भंग पावेल. याचा परिणाम डायरेक्ट आपल्या अभ्यासावर होण्याची शक्यता आहे. तरीही या सर्वांपासून वाचण्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करायचे असतील ते करा. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना आरोग्याने अगदी तंदुरुस्त असा जाणार आहे, परंतु पाय आणि मांड्याचे दुखणे जरासे त्रास देण्याची शक्यता आहे. तरी आपण अगोदरच थोडीशी काळजी घ्या.
ह्या महिन्यात अचानकपणे अशा काही व्यक्ती आपल्याला भेटतील की त्यामुळे आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल आणि आपण एकदम पहिल्यासारखे ताजेतवाने व्हाल. तुम्हाला पुन्हा जुन्या आठवणींमध्ये रमल्यासारखे वाटून जाईल. सोबतच एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हाल आणि त्यातून नवीनच काहीतरी आपल्याला शिकायला मिळेल. एकंदरीतच पाहता हा महिना आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव देणारा असा जाणार आहे. डिसेंबर महिन्यासाठी मकर राशीचा भाग्य अंक हा 7 असणार आहे आणि शुभ रंग हा निळा असणार आहे. तरी कोणतेही शुभ कार्य किंवा महत्त्वाचे कार्य जर आपण करणार असाल तर ह्या गोष्टींना जरूर प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा. आपल्याला त्याचे चांगलेच परिणाम मिळू शकतील. आणि जर आपल्याला जमत असेल तर दररोज 21 वेळा ओम नमः शिवाय याचा जप करत चला. याचेही आपल्याला सकारात्मकच परिणाम मिळतील. तर 2023 मधील डिसेंबर महिना हा शेवटचा महिना आहे. वर्ष संपत आलेला आहे. तर हे वर्ष आपल्याला कसंही गेलं असेल याचाच विचार आपण करत बसू नका. येणारे वर्ष हे आपल्यासाठी चांगलेच असणार आहे अशी आपण आशा करा, अपेक्षा करा. सकारात्मक भावना ठेवा, सकारात्मक विचार करा. येणारे हे वर्ष आपल्यासाठी भरभरून सुख, समृद्धी आणि यश घेऊन यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नवीन संकल्प करा, केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि भरपूर कष्ट करा. जीवन जगा, परंतु प्रत्येक क्षण खूप आनंदाने जगा. बघा, यश हे नक्कीच तुमचं आहे. नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.